आपल्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धी आपली मुलं शुभ आणि लाभ यांचं अतिशय योग्यरित्या पालनपोषण करतात हे बघून प्रसन्न झालेल्या श्री गणेशांनी दोघींना सांगितलं की तुमच्या दोघींची एक एक इच्छा मी पूर्ण करीन. रिद्धीला संपत्ती आणि भौतिक समृद्धी यामध्ये रस होता, तर सिद्धीला आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानाची इच्छा होती. श्री गणेशांनी अर्थातच दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. अफाट संपत्ती हातात आल्यानंतर रिद्धीच्या मनात आसक्ती आणि अहंकार पण निर्माण झाला आणि सिद्धीची आध्यात्मिक वाढ तर झाली, पण तिच्या मनामध्ये सांसारिक जीवनाबद्दल अलिप्तता पण आली. हा असमतोल बघितल्यानंतर श्री गणेशांनी दोघींना समजावलं की खरी समृद्धी आणि सामर्थ्य हे भौतिक आणि आध्यात्मिक वाढीचा समतोल साधण्यामध्ये आहे. सुसंवाद आणि समतोल हीच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली आहे. दोघींना आपली चूक लक्षात आली. श्री गणेशांनी त्यांना मधला मार्ग दाखवला आणि अर्थातच त्यांच्या जीवनामध्ये समतोल आला. आपणही आपल्या जीवनामध्ये भौतिक आध्यात्मिक सुसंवाद आणि समतोल साधला पाहिजे. ही प्रेरणा यातून नक्कीच मिळते.